सरकारच्या विरोधात घोषणा दिली की अटक. सरकारच्या विरोधात आंदोलन केलं, गुन्हे दाखल. सरकारच्या विरोधात काही बोललं तर लगेच तडीपार. सरकारच्या विरोधात किंवा नेत्यांच्या विरोधात खरी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, लगेच देशद्रोही. म्हणजे सरकारच्या विरोधात बोललं तर आरोपी आणि सरकारच्या बाजूने बोललं किंवा गपचूप बसलं मग मात्र देशभक्त. सरकार गुलाम बनवतंय. सरकार लोकांना लाचार बनवतंय. सरकार फक्त लाचारांच्या फौजा तयार करतंय. आणि आज तर घडलं एवढंच की एका व्यक्तीनं फक्त सरकारच्या विरोधात, नेत्याच्या विरोधात घोषणा दिल्या, कारण ते इथल्या जनतेवर चुकीच्या पद्धतीनं सरकार करत असलेले वेगळे वेगळे कायदे लादतं. आणि प्रत्येक व्यक्तीचा, भारतीय नागरिक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा नैतिक अधिकार आहे. जर त्याला वाटलं त्याच्यावर अन्याय करणारे हे निर्णय आहेत तर तो बोलू शकतो, मांडू शकतो किंवा त्याची भूमिका किंवा भावना त्या ठिकाणी जाहीर करू शकतो. पण हे जर केलं तर त्याचं काही खरं नाही. आणि ज्याचं सरकार असतं, जो सत्तेमध्ये बसलेला आहे, तो काय करतो? लॉ अँड ऑर्डर जे सांभाळणारे पोलीस अधिकारी कर्मचारी असतात त्यांना हाताशी धरून जो सरकार विरोधात बोलतो, आवाज उठवतो, आंदोलन करतो, लढतो, लोकांच्या न्याय हक्कासाठी भांडण्याचा प्रयत्न करतो, त्याला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये अशी तर एक घटना घडली. फक्त ठीक आहे, त्या लोकांवर सरकार जे काही कायदे करतं त्यांना असं वाटतं की हे आमच्या विरोधात आहेत म्हणून ते आवाज उठवतात किंवा बोलतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. मित्रांनो, कसं महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जनतेला गुलाम बनवलं जातं. म्हणजे ते म्हणतात ना, कितीही वाईट व्यक्ती असला पण तो जर केंद्राच्या किंवा राज्याच्या त्या विचाराच्या सरकारमध्ये किंवा त्या लोकांमध्ये तो जर सहभागी होत असेल आणि तो जर कितीही वाईट असला, त्यांच्याकडे अशी वॉशिंग मशीन आहे, सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचारी चालतो, गुन्हेगार चालतो किंवा लैंगिक अत्याचार केलेला चालतो, आर्थिक फसवणूक, घोटाळे, चुना लावलेला किंवा जे जे वाईट आहे त्या व्यक्तीवर, जे जे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, कितीही वाईटातला वाईट माणूस जरी असला, चुना लावणारा असला, तरी तो लगेच वॉशिंग मशीन मध्ये शुद्ध होतो आणि त्याला सर्टिफाईड करून घेतलं जातं. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणतोय. आणि तुम्हाला गुलाम बनवलं जातंय हे मी नाही म्हणत आहे. तुमच्या म्हणजे जे मनातलं आहे, जे ओठांवर येतं, तुम्ही जे सरकार विरोधात बोलण्याची भाषा करता आणि तुम्हाला जे शासन केलं जातं त्या विरोधात तुम्हाला बोलू दिलं जात नाही, म्हणजे तुम्ही गुलामाची फौज म्हणून जगायचं, असं जर करत असेल कोण तर अत्यंत दुर्दैवी आहे. इतकं स्पष्ट विधान माननीय न्यायमूर्तींनी केलं. हे महाराष्ट्रात घडलंय. विषय काय, प्रकरण काय, सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूया. सर्वप्रथम सर्वांना सप्रेम नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे. संतोष शिंदे या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. एका व्यक्तीला कसं तडीपार केलं, लोकांना कसं गुलाम केलं जातं, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचा कसा आवाज दाबला जातो, सरकारच्या विरोधात न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांना कसं तडीपार केलं जातं, वेळ प्रसंगी देशद्रोही सुद्धा ठरलं, तर सगळ्या मुद्द्यांवर हे काय प्रकरण आहे याच्यावर चर्चा करूया. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. मित्रांनो, एका महत्वाच्या व्यक्तीनं जे उद्गार काढले ते सत्ताधाऱ्यांना जबरदस्त चपराक देणारे आहेत, म्हणून या मुद्द्यांवर आपल्याला बोलणं क्रमपात्र आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या न्यायालयासमोर
एक प्रकरण आलं मुंबईमधलं, ज्यांनी सरकार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या, ज्यांनी अमित शहा मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. म्हणजे सरकार विरोधात घोषणा देणं, सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधात बोलणं, हे प्रत्येक व्यक्तीचा संवैधानिक अधिकार असताना सुद्धा मुंबई पोलीस झोन 6च्या 2025 मध्ये हे प्रकरण घडलं. एक व्यक्ती, अर्थात साहजिक आहे, चौधरी नावाची व्यक्ती आहे, मुस्लिम व्यक्ती आहे, आणि ते जे काही आंदोलन करत होते त्याच्यात त्यांना पोलिसांनी म्हणजे सेक्शन 188 नुसार तुम्ही ज्या पद्धतीचं कृत्य करा, आणि बेलेबल ऑफेन्स आहे, तरी सुद्धा त्या माणसांवर गुन्हे दाखल केले आणि त्यांना 1 वर्षासाठी मुंबईतून तडीपार केलं. त्यांची एवढी चूक, ते ज्या पक्ष संघटनेचं काम करत होते आणि ते धर्मानं मुस्लिम होते, त्याच्यामुळे साहजिक आहे त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीनं हे हिंदुत्ववादी सरकार करतं हे वेगळं सांगायची गरज नाही. पण शेवटी कायदा आहे. तो व्यक्ती माननीय हायकोर्टापर्यंत गेला. माननीय न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सांगितलं की जर सरकार विरोधात घोषणा देणं हे जर इतकं भयानक पाप आहे, काय चाललंय या राज्यात, काय चाललंय या देशामध्ये? म्हणजे तुम्हाला भ्रष्टाचारी किंवा ज्यांचे म्हणजे काम डागाळलेलं आहे, विचार डागाळलेले आहेत किंवा कृती डागाळलेली आहे, या वाईट लोकांना तुम्ही तुमच्या पक्षात घेता. तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, तुम्ही लगेच त्यांना भ्रष्टाचारी किंवा कितीही वाईट असला तरी तुमच्याकडे स्वच्छ होतो, क्लीन होतो. आणि जर सरकार विरोधात घोषणा दिल्या तर त्याचं एवढं जर पाप तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही या लोकशाहीच्या विरोधात जे काही सरकारचं जे काही धोरण आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आणि जर सरकार विरोधात घोषणा दिल्या तर तुम्हाला ऐकून घ्याव्या लागतील. तुम्ही असं कुणाला तडीपार वगैरे करू शकत नाही, आणि ती तडीपारी रद्द केली. मी प्रकरण जे आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, पण आज या एका प्रकरणामुळं नुसती मुंबई चर्चा नाही, नुसती महाराष्ट्रात चर्चा नाही, तर याची देशभर चर्चा आहे. ज्या पद्धतीचे पोलिसांना हाताशी धरून सरकार गुन्हे दाखल करतं, तोंड दाबण्याचा प्रयत्न करतं, या सगळ्या प्रकरणांना स्वतः माननीय न्यायमूर्तींनी अत्यंत फटकारलेलं आहे. मला हेच म्हणायचंय की तुम्ही किती जणांचा आवाज दाबणार, पण माझं हे सुद्धा मत आहे, कुठलेही लोकप्रतिनिधी असू द्या, आपल्या विचाराचे असतीलच असं नाही, आपल्या विचारांच्या विरोधातले जरी असते तरी टीका कुठपर्यंत करायची, त्यांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे, प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. पण मुर्दाबादच्या घोषणा या त्या पक्षाच्या नेत्याच्या किंवा सरकारच्या विरोधातल्या असू शकत नाही. मग घोषणा काय द्यायच्या? तुम्ही ठरवणार का घोषणा काय द्यायची? सरकारच्या विरोधात काय घोषणा द्यायच्या ह्या सरकारने आता काय जी.आर काढला पाहिजे का? सरकारच्या विरोधात काय बोलायचं हे सत्तेमधले नेते ठरवणार का? न्यायालय म्हणतं अजिबात नाही, तुम्ही कुणाचा आवाज दाबू शकत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही कुणाला गुलाम बनवू शकत नाही. अशाने सगळ्यांना जर तुम्ही तडीपार करायला लागले, तो काय सराईत गुन्हेगार आहे का? तो न्याय हक्कासाठी लढत असेल तर तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घ्या. पोलिसांना सुद्धा तंबी दिली, कारण शेवटी सरकारचे भावले म्हणून जर पोलीस प्रशासनातली अधिकारी मंडळी जर वागत असेल, हे दुर्दैव आहे. आणि आपल्या हातात आपल्यासोबत भारतीय संविधान आहे, या सगळ्याचा आदर करणंच अपेक्षित आहे. माननीय न्यायमूर्तींनी जसे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे डोळे उघडले तसे या राज्यकर्त्यांचे सुद्धा उघडलेले आहेत. कदाचित त्यांना या सगळ्या अशा चुकीच्या गोष्टीचा परिणाम सरकारच्या धोरणावर झाल्याशिवाय राहणार नाही. पण सर्वसामान्य तुम्ही आम्ही माणसं हे ओरडून सांगतोय की सरकार पदाचा गैरवापर करतं, नेता खुर्चीचा गैरवापर करतो, आणि टिंगल चालली आहे या लोकशाहीची. याला फार मोठी चपराक आहे. धन्यवाद माननीय न्यायमूर्ती महोदय, तुम्ही जे बोललात हे या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनातलं तुम्ही बोललेलं आहात.
त्याबद्दल एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्ती माझ्यासहित आपले धन्यवाद मानायला कमी करणार नाही. न्यायमूर्तींनाच या नेत्यांच्या किंवा सरकारच्या किंवा प्रशासनाच्या चुकीच्या कारवाईबद्दल जर संशय असेल तर शेवटी जे चुकीचं कराल त्याचे परिणाम सरकारला सुद्धा भोगावे लागतील. इतकं साधं सरळ स्पष्ट मत माननीय न्यायमूर्तींनी व्यक्त केलं. तुम्हाला काय वाटतं? न्यायमूर्तींचं आजचं हे म्हणणं हे खरंच या राज्याच्या आणि देशातल्या नागरिकांचे डोळे उघडणं आणि सरकारला सत्तेचा गैरवापर करणाऱ्या प्रत्येक नेत्याला, पुढाऱ्याला किंवा सरकारला जबरदस्त चपराक आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, तेही माननीय न्यायमूर्तींकडून. नक्की सांगा तुमच्या मनात काय आहे. कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय शिवराय.